आज होता आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन. तर चला बघूया हा दिवस कसा गेला. विसर्जनच्या आदल्या दिवशी सगळे पोरं गोळा झाले होते. काय सांगू, दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पांचं विसर्जन कुंडामध्ये करण्यात येणार होतं. मग सगळ्या मुलांनी मिळून हा कुंड तयार केला. दुसऱ्या दिवशी दुपारच्या टायमाला कॉलेज ते आवरून कॉलनीमध्ये आलो होतो आणि कॉलनीमध्ये आल्यावर बघितलं की प्रोग्रामचं सगळं नियोजन झालेलं आहे आणि कॉलनीतले मित्र बघा कामाच्या नावावर नुसतं खेळत बसल्यात आणि मित्र जरा काम केल्यावर कसं म्हणतोय बघा. हे सगळं झाल्यावर कपडे त्यांनी चेंज केलं. त्याच्यानंतर शेवटची गणपतींची आरती केली. आरती त्यांनी झाल्यावर मी आणि बाबा घेऊन पोहोचलो गणपती बाप्पांना कुंडाजवळ आणि एक थोड्याच वेळात कॉलनीतले सगळे मेंबर्स प्रोग्राम साठी आले होते. त्याच्यानंतर आपल्या प्रोग्रामचे गेस्ट म्हणजे इचलकरंजीच्या आयुक्त साहेबांची एंट्री झाली होती. साहेबांची एंट्री झाल्यावर प्रोग्राम सुरू झाला. सगळ्यात पहिला बाबांनी आणि त्याच्यानंतर आयुक्त साहेबांनी स्पीच दिली. सगळं प्रोग्राम त्यांनी झाल्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन झालं. ह्यो आहे डे 2 आणि आज होता आपल्या कॉलनीतल्या गणपती बाप्पांचं विसर्जन. मग सगळ्यात आधी गणपती बाप्पांना ट्रॉलीवर विराजमान केलं. त्याच्यानंतर